कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा रिक्षा रिकामी आहे का? मला जर सोडता का इथे? नाही हो, मी आता रिक्षा बंद करून घरी चाललोय। दादा मला शाश्वत हॉस्पिटलला सोडा ना प्लीज। हॉस्पिटलला? दादा दादा प्लीज ना दादा, मी हात जोडतो, अहो तर पाया पडतो। काय करताय? अहो मला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचायचे, इमर्जन्सी काय ना, माझी आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे हो, प्लीज ना। आणि ह्या वेळेला दुसरी रिक्षा पण मिळत नाहीये, प्लीज चला ना, चला ना दादा प्लीज। अहो मी आलो असतो नक्की, पण आता खरंच खूप उशीर झालाय, घरी जायला मला उशीर होईल खूप। दादा तुम्हाला फक्त घरीच जायला उशीर होईल, पण तिथे माझ्या आईचं जीवन मरणाचा प्रश्न आहे हो। सोडा ना दादा, मी तुमच्या समोर हात जोडतो, प्लीज ना दादा। हवं तर तुम्ही मला लहान भाऊ समजून मदत करा दादा, प्लीज ना दादा, हात जोडतो, मला सोडा ना प्लीज। तुम्ही कुठलं म्हणालात हॉस्पिटल? शाश्वत हॉस्पिटल। कुठे आहे हे? गांजवे फाटा। खांजवे फाटा? अहो खांजवे फाटा खूपच दूर आहेत ना, आणि म्हणजे तो असा आतमधला एरिया आहे हो फारच। हो, म्हणून कोणी यायला तयार नाहीये। बरं तुम्हाला रस्ता माहिती आहे का? हो बर या बस। अगं बाई, इतके वाजलेत, हे कसे आले नाही अजून? फोनही केला नाही आणि कमाल आहे, उशीर होतो तेव्हा कळवतात मला। भैया फोन उचलत पण नाहीयेत। आई भावनाचा ताप काही कमीच होत नाहीये हो, मला वाटतं डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल। नाही, मी हरीशला सांगते, तो घेऊन जाईल डॉक्टरकडे। हा हो आई, काय झालं? कसला एवढा विचार करताय? अगं बघ ना किती वाजले, हे अजून आले नाहीयेत। पण मी फोन करते तो फोनही उचलत नाहीयेत। हो की 9:30 वाजलेत, बाबांना एवढा वेळ होत नाही हो कधी। तेच तर। लक्ष्मी अगं नको काळजी करूस, जास्तच काम लागलं असेल, येईल तो। वीणा, अगं वाजले बघ किती, चल जेवायला वाढ। हो बघा ना, बाबा अजून आले नाहीये तो। अजून नाही आले? 9:30 तर वाजतायत, येतील बाबा। चला तुम्ही वाढायला घ्या। वीणा, मी यांना पुन्हा फोन लावते, तुझा वाढ त्याला जा। आई काळजी करू नका, येत असतील बाबा। यांना कधी उशीर होणार असेल तर कायम कळवतात हे मला, मग आज का नाही कळवलं? फोन कसा नाही आला यांचा? बरं मी फोन करते तर उचलतही नाहीयेत, काय झालं असेल? कुठे असतील हे? अरे बापरे, खूपच उशीर होतोय। लक्ष्मीला नक्की काळजी वाटत असणार, म्हणूनच तिचा सारखा फोन येतोय। पण तिचा फोन कसा घेऊ? तिला रिक्षाचा आवाज ऐकू जाईल, कळेल तिला, पण जर फोन नाही उचलला तर उगाच घाबरत बसेल ती। काय करू? आणि यांना सोडणंही गरजेचं आहे। कळायला मार्ग नाही, एवढा उशीर कसा काय? आई नका काळजी करू, येतच असतील बाबा। लक्ष्मी अगं नको काळजी करूस, येईल तो। मी काय म्हणतो, कशाला काळजी करताय? येतील ना बाबा, आजी पण म्हणते येतील म्हणून। मग मी काय म्हणते आई,
बाबा फोन उचलत नसतील तर त्यांच्या एखाद्या मित्राला करून बघता का फोन? अगं हो ना, मला बाई सुचलंच नाही. सोमू भाऊजींनाच विचारते ना. लक्ष्मी वहिनींचा फोन एवढ्या रात्री? हा वहिनी बोला ना. भाऊजी मी बोलते. भाऊजी हे कुठे आहेत? श्रीनिवास ना? हा नाही म्हणजे अजून घरी आले नाही आहेत आणि माझा फोनही घेत नाहीयेत. तुमच्या बरोबर आहेत का? हा वहिनी अहो आज ओव्हर टाइम आहे श्रीनिवासचा, त्यामुळे त्याला वेळ लागलाय. हो का? हा बर ठेवते. हा चालेल चालेल. आई काय झालं? सोमू भाऊजी म्हणतायत की यांना ना ओव्हर टाइम लागलाय म्हणून अजून घरी आले नाहीयेत. पण मग माझा फोन का उचलत नाहीयेत? बघितलं, मी सांगत नव्हतो येतील ना बाबा. उगाच काळजी करत बसता तुम्ही लगेच. जाऊ दे, मी जाऊन झोपतो. उद्या लवकर जायचंय मला. नाही नाही, ओव्हर टाइम लागलाय तर एक तर कळवलं नाही यांनी, फोन उचलत नाही. काहीतरी चुकतंय. मी ना त्यांच्या वर्कशॉपला जाऊन येते. अगं लक्ष्मी तू कुठे जाणार आहेस एवढ्या रात्रीची? सासूबाई अहो त्यांना बघितल्याशिवाय ना मला चैन पडणार नाही बघा. हरीश आणि व्यंकी भावनाला घेऊन डॉक्टरांच्याकडे गेलेत. संतोष काही यायचा नाही तुझ्याबरोबर. तू कुठे जातेस एकटीच? नाही कोणी नको, मी जाऊन येईन ना. जवळ तर जायचंय. आई अशा एकट्या जाऊ नका, मी येते तुमच्या सोबत. अगं नको नको वीणा, आता भावना डॉक्टरकडून येईल. तिला काही लागलं तर तू असलीस तर बरं होईल. सासूबाई पण आहेत. हं, काळजी करू नको, मी पटकन येते. बरं बरं, पण फोन करत राहा सारखा. हो हो, काय नाही यांना बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी आलेच पटकन येते. हा दादा बस 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 इथे थांबवा थांबवा थांबवा. गेट तर बंद आहे, दिवे पण बंद आहेत आतले. नाही नाही, ओव्हर टाइम कदाचित कमी लोक करत असतील म्हणून. कुणी आहे का? नमस्कार मॅडम. नमस्कार. वर्कशॉप बंद झालंय का? वर्कशॉप 6लाच बंद झालं. तिला 6लाच. 10ला नाही पण ओव्हर टाइम करणारी माणसं आतच आहेत का? हा मॅडम, माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात. मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आहे. वर्कशॉप 6लाच बंद झालंय आणि कोणी ओव्हर टाइम साठी थांबलं नाही आज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.